या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ। पोर्लेतर्फे ठाणे येथील वारंवार अनियमित आणि पुनर्सूचना न देता खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे त्रस्त झालेल्या सर्व गावकरी व व्यावसायिक यांच्या वतीनं महावितरणच्या कार्यकारी अभियंता पोर्लेतर्फे ठाणे यांच्याकडे लेखी तक्रार निवेदन देण्यात आलं आहे। या अनियमित वीज पुरवठ्यामुळे घरगुती कामे, अभ्यास, उद्योग व्यवसाय आणि सुरक्षा यावर गंभीर परिणाम होत असून हे प्रकरण महावितरणच्या सेवा निकषांचं उल्लंघन असल्याचं निवेदनात स्पष्ट करण्यात आलं आहे। या प्रसंगी अण्णा ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष शशिकांत मोरे, बालाजी उद्योग समूहाचे प्रमुख व सामाजिक कार्यकर्ते सागर संकपाळ, राष्ट्रवादी युवक अध्यक्ष सर्जेराव सासने, सामाजिक कार्यकर्ते विशाल घोलप, पांडू जाधव, मारुती चौगले, चंद्रभागा चौगले, माया चौगले आदी मान्यवरांची उपस्थिती राहून हे निवेदन दिलं। ग्रामस्थांनी खालील मागण्या तत्काळ पूर्ण करण्याची मागणी केली आहे। तसे वीज पुरवठा खंडित होण्याची कारणे लेखी स्वरूपात कळवावीत। यामध्ये लाईन, ट्रान्सफॉर्मर तपासून कायमस्वरूपी उपाययोजना करावी। नियोजित वीज बंदी असल्यास पूर्वसूचना देणे बंधनकारक करावे। यावर योग्य कारवाई न झाल्यास उच्च अधिकाऱ्यांकडे तसेच ग्राहक संरक्षण मंचाकडे संयुक्तपणे तक्रार दाखल करण्याचाही इशारा अर्जदारांनी दिला आहे।